नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 26 मे 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 26 मे या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया। खालीलपैकी कोणत्या संघाने पहिल्या AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कायद्याला मंजुरी दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, युरोपियन संघ। मित्रांनो, युरोपियन संघाने पहिल्या AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स कायद्याला मंजुरीही दिलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी। मित्रांनो, अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना या वर्षीचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे। मित्रांनो, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार हा श्याम आस्करकर यांना जाहीर झालेला आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। AFC वुमन्स एशियन कप 2026 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ऑस्ट्रेलिया। मित्रांनो, वुमन्स एशियन कप 2026 चे आयोजन हे ऑस्ट्रेलिया देशात करण्यात येणार आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। रेमल चक्रीवादळ हे कोणत्या सागरामध्ये तयार झालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, बंगालचा उपसागर। मित्रांनो, रेमल हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालेले आहे। मित्रांनो, या चक्रीवादळाला रेमल हे नाव ओमान देशाने दिलेले आहे। हा पहिला पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळाला ओमान या देशाने रेमल हे नाव दिलेले असून त्याचा अर्थ वाळू आहे। हा देखील दुसरा पॉइंट लक्षात असू द्या। तर या रेमल चक्रीवादळाचा फटका पश्चिम बंगाल राज्याला बसण्याचा अंदाज आहे। हा देखील तिसरा पॉइंट या प्रश्नासंदर्भात लक्षात असू द्या। मित्रांनो, परीक्षेला चक्रीवादळ देखील विचारत असतात आणि त्या चक्रीवादळाला कोणते नाव दिलेले आहे आणि कुठल्या देशाने दिलेले आहे हे देखील विचारत असतात। तर हे देखील तुम्ही नोट डाऊन करून ठेवा। मित्रांनो, टाइमपास करू नका आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये मी घेत असलेले सर्वच करंट अफेअरचे प्रश्न हे नोट डाऊन करून ठेवा। तर चला नेक्स्ट सर्व घडामोडी बघूया। नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या नाफेडच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जेठाबाई भारवाड। मित्रांनो, जेठाबाई भारवाड यांची नॅशनल ॲग्रिकल्चरल ऑफ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या नाफेडच्या अध्यक्षपदी ही निवड झालेली आहे। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जानकी बखेले। मित्रांनो, सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व हे पुस्तक जानकी बखेले यांनी लिहिलेले आहे। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024चा ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, शाहिद आफ्रिदी। मित्रांनो, ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024च्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून आता शाहिद आफ्रिदी यांची निवड ही करण्यात आलेली आहे। मित्रांनो, ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024चा ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड झालेला शाहिद आफ्रिदी हा पाकिस्तान या देशाचा माजी क्रिकेटपटू आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या।
तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. कोणत्या देशातील मक्का शहराजवळ सोन्याचा डोंगर सापडलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सौदी अरेबिया. सौदी अरेबिया देशातील मक्का शहराजवळ सोन्याचा डोंगर हा सापडलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कांस्य चित्रपट महोत्सवात पुण्यातील FTII संस्थेच्या कोणत्या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सनफ्लॉवर वेअर फास्ट वन्स टू नो. तर मित्रांनो, या कांस्य चित्रपट महोत्सवात पुण्यातील FTII संस्थेच्या सनफ्लॉवर्स वेअर फास्ट वन्स टू नो या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो, कांस्य चित्रपट महोत्सवात FTII संस्थेच्या सनफ्लॉवर वेअर फर्स्ट वन्स टू नो हा लघुपट सर्वोत्कृष्ट लघुपट ठरलेला असून त्याचे दिग्दर्शक आहे चित्तानंद नाईक. मित्रांनो, दिग्दर्शक नेहमी लक्षात असू द्या. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे चित्तानंद नाईक. तर मित्रांनो, या कांस्य चित्रपट महोत्सवाचे यंदाचे हे 77वे वर्ष आहे. हा देखील दुसरा पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. देशातील पहिली ॲडव्होकेट अकादमी कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रायगड. मित्रांनो, देशातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी ही रायगड जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. तर चला मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्र मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, आपण घेत असलेले सर्वच करंट अफेअरचे प्रश्न हे एका वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि मित्रांनो, आठवड्यातून त्या वहीला एकदा तरी रिव्हिजन ही देत चला. यामुळे तुमचा कॉन्फिडन्स देखील वाढणार आहे या करंट अफेअरच्या बाबतीत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. कुठलाही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आगामी पेपरमध्ये करंट अफेअरच्या बाबतीत मागे राहता कामा नये. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.